नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वन सेवकसाठी ज्याला की आधी वन मजूर जे सध्याच्या कडीला वनमजूर आहेत ते. तर त्यांनाच वन सेवक म्हणून हे करण्यात येणार आहे आता. नवीन पदे रिक्त आता हे 12,999 एवढी पदं असणार आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, की कोणत्या विभागात किती पदं आहेत. ओके. लक्षात घ्या, की किती पदं आहेत, याची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. ओके. याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे बघा लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुम्हाला असेच अपडेट पुढे जाऊन काय करत की भेटणार आहेत तिथे. आता तुम्ही जर बघाल तर वन विभागाचे जे वेगवेगळे विभाग आहेत. वन विभागामध्ये जर आता मुख्य जे वन हे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्यात वेगवेगळे वन विभाग आहेत. त्याच्यामध्ये जर बघा नागपूर वन विभाग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर आहे, वनवृत्त म्हणाल त्याला. गडचिरोली आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे. त्याच्यानंतरनं खाली गेलो तर यवतमाळ आहे. छत्रपती संभाजीनगर आहे. त्याच्यानंतरनं हे धुळे आहे. ठाणे असेल, नाशिक आहे. त्याच्यानंतरनं ठाणे आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे. तुम्ही बघू शकता कोल्हापूर आहे. असे. तर टोटल बघा ते 12,999 एवढी पदं असणार आहे ती. 991. तर याच्यामध्ये आता बघा कोल्हापूरपासून. तर कोल्हापूरमध्ये जर टोटल जर बघितली, एवढी पदसंख्या जी आहे ती सध्या कार्यरत आहे. म्हणजे 455 कार्यरत आहे आणि तुम्ही जर बघाल तर हे आहेत 831. असे जर टोटल आपण पदसंख्या तर हे होतात 1286 पदं ही होतात की जी आहे ती कोल्हापूरसाठी असणार आहेत. आता कोल्हापूरसाठी 1286 पदं असणार आहेत. त्याच्यानंतरनं पुढचा जो विभाग येतो, तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, हा येतो पुणे विभाग. आता पुण्यामध्ये जर बघितली, आता कोल्हापूरमध्ये बघा 1286 चांगली पदं आहेत ही. त्याच्यानंतरनं पुण्यामध्ये बघा 304 पदं आहेत ही. अधिक जर बघितली तर एवढी आवश्यकता आहेत असं त्यांनी सांगितलंय 507. 811 पदं आहेत. पुण्यामध्ये जरा तुम्ही बघितलं तर थोडंसं कमी प्रमाणात ही पदसंख्या असणार आहे. त्याच्यानंतरनं दुसरं आहे की ठाण्यासाठी. ठाण्यासाठी खूप जास्त पदं असतात. नॉर्मली ठाणे आणि नागपूरसाठी जास्त असतात. 1175 एवढी पदं सध्या आवश्यकता आहे आणि 393 एवढी पदं हे आहेत. म्हणजे 1568 पदे हे ठाण्यामध्ये आहेत. त्या ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त पदं आहेत. 1568 पदं. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण, हे आहे नाशिकसाठी. नाशिकसाठी जवळपास 800 अ, 800च्या जवळपास आहे ते. 800 समथिंग असणार आहेत. 890 वगैरे असतील हे. 886 पदं 87 पदं आहेत ते. ओके 887 पदं आहेत. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण धुळ्यासाठी. तर हे बघा 411 पदे प्लस हे आहेत 520 पदे. 411 प्लस 520 पदे. तर 931 पदं ही एवढी धुळ्यासाठी असणार आहेत. त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं आपण, तर इथेही चांगली पदं आहेत. हे जवळपास 1500च्या आसपास पदं आहेत. हे 754 प्लस 781 ही आहेत 1535 पदं आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला चांगला ऑप्शन असू शकतो. त्याच्यानंतरनं पुढे आहे यवतमाळ. यवतमाळसाठी बघा हे 455 अधिक 210 अशी मिळून 665 पदं असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर अमरावती. अमरावतीमध्ये पण अजून जास्त आहेत. 787 प्लस 277 सॉरी 411. हे 411 अधिक हे आहेत 777. तर 1188 पदं ही असणार आहेत. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये अजून जास्त आहेत बघा तुम्ही. तर 1146 अधिक 277 तर ही आहेत 1423 पदं असणार आहेत. त्याच्यानंतरनं चंद्रपूरसाठी जर बघितलं आपण तर चंद्रपूरमध्ये थोडीशी कमी आहे ती. 647 अधिक 198 ही आहेत 845 पदं. नागपूरसाठी बघा, नागपूरसाठी ही आहेत ती सगळ्यात जास्त असतील हे. तर 1126 अधिक 723 726 तर 1852 पदं ही असणार आहेत. 1852 पदं ही असणार आहेत याच्यासाठी नागपूरसाठी. त्याच्यानंतर हे तर बघा तुम्ही नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे इथं तुम्ही बघू शकता जास्त आहेत. पण जास्त असेल तर तिथे विद्यार्थी जास्त फॉर्म भरतात. लक्षात घ्या. जास्त असतं तर तिथं तुम्ही जास्त विद्यार्थी फॉर्म भरतात. मागच्या वेळी जर बघितलं तुम्ही, तर पुण्याचं कट ऑफ सगळ्यात कमी लागलं होतं. जवळपास जसे विद्यार्थी गेले तसे म्हणजे नॉर्मल याच्यावरले पण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळं तुम्ही फॉर्म भरताना असं बघू नका की जागा जास्त आहेत
तर तिथेच फॉर्म भरला पाहिजे. तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती कुठे-कुठे आहेत त्याच्यानुसार तुम्ही काय करा, की फॉर्म भरा आणि आणि की जिथे जास्त आहेत, तिथेच तुम्ही फॉर्म भरायची घाई करू नका सध्या तरी. ओके. जर तुमचे ग्राउंड चांगले असेल, तर तुम्ही तिथे भरू शकाल. लक्षात घ्या. ग्राउंड तुमचं जर चांगलं असेल, तर तुम्ही तिथे फॉर्म भरा. अदरवाईज तुम्ही काय करा, की जे कमी आणि थोडेसे मीडियम साइजचे जे जागा असतील, तिथे तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.